हा पण एक चॅलेंजच होतं की अशा पद्धतीने शिक्षण संस्था रन करणं हो. आणि इतके विद्यार्थी आपल्याला मिळणं वेळ. आणि त्यानंतर वेगवेगळ्या कोर्सेससाठी म्हणून वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्स आपण निर्माण करणं. बरं, हे करत असताना असं केव्हा वाटलं की आता आपण पॉलिटिक्समध्ये ऍक्टिव्हली उतरायला हवंय? नाही, मला पॉलिटिक्समध्ये उतरावं असं कधीच वाटलं नाही. परंतु मला आठवतंय की 2011-12ला मला ज्यावेळेस नॅशनल यूथ अवॉर्ड मिळाला, त्यानंतर मी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील ज्यांचं पॉलिटिक्स हे स्पेशल सब्जेक्ट आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना गॅदर्ड करून युवा आमदारांची मी एक संमेलन ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते. ते त्यांच्याबरोबर 6 ते 7 युवा आमदार, मला त्यावेळेस आठवतंय, आडसूळ होते, क्षितिज ठाकूर होते, प्रणिती शिंदे होते, अशा सगळ्यांना मी बोलवलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा घडून आणल्या. पण त्या चर्चा घडत असताना तो सगळा जो 7 लोकांचा जो आमदार सगळे स्टेजवर बसले होते, ते सगळे चर्चा वन साइडेड झाली आणि देवेंद्रजी फडणवीसांनी सगळी ती चर्चा जिंकून घेतली, हायजॅक हायजॅक केली. केली. आणि त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने इम्प्रेस झालो आणि मग त्यांच्यामध्ये माझं इंटरॅक्शन त्यावेळेस जास्त झालं आणि मग त्यानंतर त्यांनी ऑफर केली की तू या भागात भारतीय जनता पार्टीचं काम चालू कर आणि त्यानंतर मी ते काम चालू केलं. आणि मग नंतर असं वाटायला लागलं की भारतीय जनता पार्टीचं तत्त्वज्ञान असेल किंवा काही गोष्टी असतील, समाजाप्रती माननीय फडणवीसजींचं काम असेल, गडकरीजींचं काम असेल, याच्याकडे मी ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होत गेलो. आणि खास करून मागासवर्गीय समाज आणि खास करून युवा पिढी ज्यांना स्किलच्या माध्यमातून पुढे जाण्याची गरज आहे, अशासाठी आपण काम करू शकतो का, म्हणून मी काम चालू केलं. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांचं काम आत्ताचं आणि त्यावेळेसचं हे खरोखर प्रेरणादायी आहे. त्यामुळे ती माझी प्रेरणा आहे. त्यांचं डेडिकेशन असेल, त्यांचा प्रत्येक गोष्टीतला अभ्यास असेल, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतला बारकावा असेल, त्यांच्या आजही मी मीटिंग्स बघतो. म्हणजे कुठल्याही मीटिंग्समध्ये जर एखाद्या IAS ऑफिसरनी एखादं प्रेझेंटेशन ठेवलं तर त्यातलं नेमकी ज्या गोष्टी आहेत, आपण चूक म्हणूयात, चांगल्या गोष्टी आहेत, ती शोधणं आणि इमिजिएट त्यांना त्या गोष्टीला रिॲक्ट करणं आणि सजेशन देणं, हा साहेबांचा स्वभाव, अभ्यास